तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. इकडे आमचे आहो मस्त गॉगल बिगल लावून गाडी चालवत आहे. मला मागासपासून आता मी तुझ्यापेक्षा भारी दिसते जे की खरं आहे जे की खरं नाही ते मी दिसते. तर चला, आजचा कॅप्शनवरून तुम्हाला कळालंच असेल की ब्लॉग कसला आहे. तर आम्ही चालू हॉस्पिटल व्हिजिटला. तर बघूयात काय होत आहे. रिपोर्ट वगैरे तर आलेले आहेत आणि सगळं व्यवस्थित आहे. तर आपण जाऊयात आणि आजचा दिवस कसा जातो ते बघूयात. पण सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. ब्लॉग कंटिन्यू करा. कोण कोण करतं नाश्ता करायला अशा प्रकारे आम्ही आता बघू. ॲड्रेस सांगितलेली आहे पूर्ण. आता काय होतं आहे का मला माहीत नाही. आता किती दिवस लावतात काय माहिती. आजचा एक दिवस तर बघायचा आहे आणि एक दिवस आल्यानंतर बघूया. वरती सलाईन लावलेली सध्या जनरल वॉर्डमध्ये त्यांनी ॲडमिट करून घेतलेलं आहे. आता सलाईन लावली ऑब्झर्वेशनवर आहे. आता बघू काय होतं. बोला बघा या पोरीला पा दवाखान्यात आली आहे तरी ब्लॉक काढायचं सोडलं नाही. स्वतःच्या हातात कॅमेरा घातला आहे. मला म्हणते बोला. त्यांना मजा वाटते मला दुखतंय तर काय नाही मुद्दाम स्वतःच असं बाळाला डिवची ती पोटात प्रत्येक बाळाने धक्का दिला मग म्हणतो ओले पोट दुखतं लय पोट दुखलंय. आणि दुख आता जरी लावलं इंजेक्शन दिलं म्हटलं दुखणारच नाही. मस्त मजा करताय. किती किती अंगात किती मस्ती एखाद्याची असावी की सलाईन लावले ग पडावं आपला आराम झोपावं. नाही ब्लॉक काढायचं ना, कारण तुम्ही त्रासच तितका देते बसल्या बसल्या म्हटल्यावर. का नाही त्रास माझी हालत काय. त्रास नाही म्हणत यास म्हणतात की दुःखात पण सुखाचे आनंद शोधणे. काय कळलं का? हां लात मारली बघते करत मार. आजी आली का? हा बरं व्हिडिओ करते ती जेवणाचा. इस लड़की को पहचानते हो क्या? तरी आलेली आहे आता रात्रभर झोप जागायला आली. हां रातकीर आहे ती. रात्री जागू शकते म्हणून मला पाठवलं. ती आलेली आहे आता बिचारी. इलाजच नाही काय करणार. सलाईन पण हळू सोडलं किती फार 24 तास आधी झोपते. हा ना, 24 तास कंटिन्यू सलाईन लावायची. तिला खाली उतरायचं नाही बिचारी. हा ना. कशी जेवते त्याचे बघण्यासाठी. नुसते ओरडतात. ही जी व्यक्ती आहे ना ती नुसती माझ्या दिदीला ओरडतात. माझी दिदी किती बघितलं बघा. सर्व सायन दुसरी ओम आलेला आहे भेटायला. मम्मी आली ती डब्बा घेऊन आणि मी अजून झोपलेलीच आहे. सलाईन लावलेली आहे. कसं वाटतंय भेटून? नाही उलट ती म्हणते सोडायलाच सांगायचं. पण हे तर अशा प्रकारे मी चालली आता सोनोग्राफीला. सलाईन वगैरे लावलेले आहे आणि मग आता रिपोर्ट बघूया. अशा प्रकारे आजी आलेली आहे. दिदीला भेटायला. करके
तिकडे सगळ्यांशी गप्पा मारते. आजीला वेळ भेटायला थांबा. बाहेर जाऊन गेलं. आमची आजी आलेली दीदीला भेटायला. थांबा डोक्यावर पदर घेऊ द्या आम्हाला. आजी कशासाठी आली? आमची दीदी तिकडे दिसणार नाही पण आहे तिकडे. आजी भेटायला आली. फायनली 3-4 कॉल नंतर फायनली आले. किती कॉल करावे लागतात? हे बघा ही बघा आमची. ए दीदी बघ की. अगं दीदी बघ की. ए दीदीला बघ की इकडे सेमी स्पेशल आहेत का? नेक्स्ट रूम आहे ना सेमी मध्ये सेमी भेटतंय. ते परवडतं ना. सेमी परवडतं. डिलिव्हरीच्या वेळेस घेऊ आता. अशा प्रकारे आमच्या दिवसभर दिसले नाही पण दिवसभर इथंच होते. आत्ता त्यांना भेटायचा चान्स भेटलाय. सारखे यायचे पण मी काही व्हिडिओ वगैरे घ्यायचे नाही. तर आम्ही डिस्चार्ज मागतोय. आम्हाला उद्या भेटणार. उद्या देतो म्हणतात पण उद्या पण काय माहिती काय करतात. आणि आता ओळख तर आम्ही म्हणतोय त्यांना की डिस्चार्ज द्या म्हणून. डिस्चार्ज दिला तर बरंच होईल. बाकी स्टोरी आम्ही थोड्या वेळाने डिस्चार्ज दिल्यानंतर सांगतो काय झालं होतं नेमकं. तर सकाळचे वाजलेले आहेत 6:15 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आधी सलाईन पण काढून टाकलेली आहे. बाकी आता डिस्चार्ज आज भेटेलच तर बघूया. आता या सगळ्या गोळ्या खायची कामं चाललेली आहेत. आता बरं वाटतंय. आता व्यवस्थित आहे सगळं. तर अशा प्रकारे फायनली डिस्चार्ज झालेला आहे. तर काय झालं होतं ॲक्च्युली आम्ही डेली चेकअपला आलो होतो. डेली चेकअपला आलो आणि मग त्यांनी चेक केलं तर थोडंसं त्यांना कॉन्ट्रॅक्शन दिसलं म्हणजे लेबर पेन थोडंसं दिसलं. इतके नाही. मग त्यांचं म्हणणं की आपण थोडं ऑब्झर्वेशनसाठी ठेवूयात की बाबा पेन येत आहेत का. कारण परत घरी गेले सपोज झाले असते जास्त पेन तर मग डिलिव्हरी झाली असती ना. मग त्याच्यासाठी त्यांनी ते म्हणले आपण 2 दिवस ऑब्झर्वेशन खाली ठेवू की पेन कंटिन्यू येत आहेत की काय येत आहेत वगैरे. आणि कसं अजून 2-4 दिवस 4-5 दिवस अजून लांबली डिलिव्हरी तरी काही इश्यू नाही आहे कारण मग तोपर्यंत बाळ अजून छान होईल. त्याच्यासाठी मग आम्ही रेडी झालो. मग ॲडमिट केलं होतं त्यांनी. कारण परत घरी गेलो असतो लेबर पेन जास्त झाला असतं डिलिव्हरी वगैरे तर ते रिक्स नको घ्यायला म्हणून त्यांनी ऑब्झर्वेशन खाली ठेवलं होतं 3 दिवस. आज ते 3रा दिवस आहे आणि फायनली आता सोडलंय पण तरी मला बेड रेस्टच करायला लावलंय. त्यामुळे आता पूर्ण बेड रेस्टवर असणार आहे मी. अजिबात पूर्ण माझ्या शरीराची काळजी घेणार आहे. पूर्ण झोपूनच होते मी 3 दिवस. कंटिन्यू मला डॉक्टर चेकअप करत होते. माझं टेस्ट पण सगळ्या करून घेतला काय प्रॉब्लेम नाही ना काय वगैरे. जर झालीच चुकून डिलिव्हरी तर लेबर पेन आलेच हॉस्पिटलमध्ये. तर आता त्यांनी सांगितलं तुम्ही जाऊ शकता. तर आता डिस्चार्ज दिलाय घरी जाऊन आराम करायचा आहे. आता ज्यावेळेस पेन सुरू होईल त्यावेळेसच हॉस्पिटलला यायचं. 2-3 दिवसांनी आपल्याला एकदा फक्त डेली चेकअपला यायचं. बाकी आता जेव्हा पेन होईल तेव्हा डिलिव्हरी होईलच. तर असा आमचे हे 3 दिवस गेले तुम्ही पाहिलंच असेल. आणि असेच तुमचे आशीर्वाद राहू द्यात, ब्लेसिंग्स राहू द्यात की सगळं व्यवस्थित होऊ दे, सगळं चांगलं होऊ दे. आता पूर्णतः आरामच करणार आहेत आमच्या आहो. पण आता खूप धावपळ झाली त्यांची सगळ्यांचीच फॅमिलीची. सगळी फॅमिली भेटून पण गेली. तसं काही सिरियस सारखं गोष्ट नव्हती पण मग आता तुम्हाला कळलं पाहिजे कारण मी 2-3 दिवस झालं ब्लॉगच टाकत नव्हते. तर आजचा पूर्ण हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि बघूयात आता ब्लॉग येतच राहतील. तुम्ही ते एन्जॉय करा. चलो बाय.